हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन. आज आपण पौष्टिक लाडू करणार आहे. तर त्यासाठी हे मी इथं ड्रायफ्रूट्स घेतलेले. हे खजूर आहे, त्यानंतर हे काजू, बदाम, पिस्ते आणि ह्याच्यामध्ये मी हे ओट्स पण टाकणार आहे. तर आता हे ओट्स आहेत ते आपण भाजून घेऊया. तर कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर ओट्स मी भाजून घेते. आणि हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते खारीक सोडून बाकीचं थोडंसं मी ड्राय रोस्ट करून घेणार आहे. आणि त्यानंतर हे सगळे जिन्नस आपले मिक्सरमधून काढून घेऊन मी त्याचे छोटे छोटे लाडू वळणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी गुळाचा किंवा साखरेचा अजिबात वापर करणार नाही, कारण खारीक आपली गोडच आहे, त्यामुळं खजूर, त्यामुळं दुसरं गोडाचं काही टाकायची गरज नाही. तर हे असे आपले पौष्टिक लाडू आपण करूया. आता हे मी आधी ओट्स थोडेसे भाजून घेते, मग आपण इतर जिन्नस पण भाजून घेऊया त्यानंतर. आता याच्यामध्ये बदाम टाकले, बदाम आणि काजू हे काय हलकंसं फक्त रोस्ट करून घेणार आहे. आपले खजूर जे आहेत त्याला काय रोस्ट करायची गरज नाही. आता हे मी पिस्ते पण ह्याच्यामध्ये टाकते. हे तर थंडीचे दिवस चालू झाले, त्यामुळे हे पौष्टिक शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ खाल्ले पाहिजे. तर हे मी सगळं आता हे व्यवस्थित भाजून घेते आणि त्यानंतर ह्याची मिक्सरला सगळं मिळून हे असं थोडंसं असं मोठं असं वाटून घेणार आहे. मिक्सरला ग्राइंड करून घेणार आणि त्याच्यानंतर मग लाडू वळायचे. लहान मुलांना, मोठ्यांना, सगळ्यांसाठी हे लाडू खूप पौष्टिक आहेत. तर हे आता मी भाजून घेते आणि मग मिक्सरला याची पावडर करून नंतर आपण लाडू वळून घेऊया. आता हे ओट्स आपले भाजून झालेले आहेत. आता हे मी काढून घेते आणि मग काजू भाजून घेऊया. आता हे आपले सगळे जिन्नस वाटून झाले, हे रोस्ट करून झालेले आहेत. आता हे मी मिक्सरच्या भांड्यात टाकलेत सगळे आणि त्यासोबत हे ओट्स पण टाकते आणि हे आता मी ग्राइंड करून घेणार आहे. आता जे काजू आपले हे आहेत खजूर, आता हे खजूर खूप मऊ आहेत, तर मी याचे बारीक बारीक छोटे छोटे काप करून घेणार आहे. ह्याच्यामध्ये ग्राइंड नाही करणार, नाही तर ते खूप चिकट होईल. मग छोटे छोटे काप करून नंतर ते ग्राइंड करून झालं की त्याच्यात मिक्स करून आपण लाडू वळून घेणार आहे. तर आता हे सगळं एकत्र केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हे मी ग्राइंड करून घेते आणि नंतर ते खजुराचे छोटे छोटे काप करून मिक्स करून मग ह्याचे आपण लाडू वळून घेऊया. हे आता मी ग्राइंड करून घेते. आता ही भरड आपली ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्सची भरड अशी मी मिक्स करून घेतली मिक्सरला काढून. आता ह्याचे आपण लाडू वळूया. तुम्हाला जर तूप टाकायचं असेल तर थोडंसं तूप टाकू शकता, फक्त सुवासासाठी. तर आपले पौष्टिक लाडू आता तयार होतात. आता ह्याचे असे छोटे छोटेसे लाडू वळायचे. अशा प्रकारे हे बघा, एवढे एवढे लहान मुलांना पण हे छोटेसे लाडू म्हणजे आपले
लहान मुलांनी जर नाही खाल्लं तर वाया जाणार नाही, म्हणून छोटे छोटे करायचे. आता हे अशा प्रकारे मी हे लाडू वळून घेते. पौष्टिक लाडू आपले तयार झाले ते. ओट्स असे खाल्ले जात नाहीत, तर ह्याच्यामध्ये असं रोस्ट करून टाकलं की ते मुलंही आवडीने खातील. आणि ओट्सची ह्याच्यात तशी टेस्ट काही लागत नाही, ड्रायफ्रूटचं प्रमाण जास्त असल्यामुळं. तर हे असे लाडू मी सगळे हे वळून घेते. हे बघा, आपले लाडू मी वळून घेते. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.